दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या आणखी एका योजनेला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सीएम शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक लोकप्रिय योजना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं थांबवल्याची माहिती आहे। ऑगस्ट 2024 मध्ये जाहीर केलेली मुख्यमंत्री योजना दूत योजना, ज्यामध्ये 300 कोटी रुपयांची तरतूद होती, ती निधी अभावी राज्य सरकारनं थंड बस्त्यात टाकल्याची माहिती आहे। राज्य सरकारनं 8 ऑगस्ट 2024 रोजी 50,000 तरुणांना 6 महिन्यांसाठी 10,000 रुपयांच्या मासिक वेतनावर भरती करण्याचं आश्वासन देऊन ही योजना जाहीर केली होती। ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागातील प्रत्येक वॉर्डसाठी एक दूत नियुक्त करण्याची ती योजना होती आणि व्यक्तींना लाभदायक ठरणाऱ्या विविध सरकारी योजनांचा प्रचार करण्याचं काम या संदेशवाहकांना सोपवलं जाणार होतं। पण आता ती योजनाच निधी अभावी थंड बस्त्यात पडल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, योजना दूत ज्याच्यातून योजनांची माहिती दिली जाणार होती लोकांना, ती योजना मात्र आता थंड बस्त्यात असल्याचं कळत आहे, काय अधिक माहिती आहे याविषयी? साधारणतः या योजनेसाठी 300 कोटी रुपये जे आहे ते ठेवण्यात आलेले होते आणि या योजनेअंतर्गत जे योजना दूत असतील त्या योजना दूतांना दर महिन्याला 10,000 रुपये हे 6 महिन्यापर्यंत दिले जातील अशी ही योजना होती। परंतु आता निधी अभावी ही योजना बंद करण्यात येत असल्याची ही माहिती मिळते आहे। साधारणतः प्रत्येक जिल्ह्यासाठी एक योजना दूत असायचा आणि हा काही सरकारी कर्मचारी नसायचा। बहुतेक वेळेला राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना योजना दूत म्हणून पुढे घेतलं जात होतं आणि त्यांच्या करवी सरकारी ज्या काही योजना आहेत, ज्या विशेषतः शेतकऱ्यांच्या लाभाच्या, महिलांच्या लाभांच्या, तरुणांच्या लाभाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्या माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या योजना दूतांकडे असायची। परंतु आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार ही योजना आता बंद करण्यात येत आहे। निधी अभावी ही योजना बंद करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे। निश्चितच प्रणाली, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। मात्र अशाच